नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी लॉटरी चेक केलीच असेल. ज्यांची निवड झालेली आहे अशा सर्वच पालकांचं अभिनंदन. ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या फॉर्ममध्ये नॉट अलोकेट असा ऑप्शन आलेला आहे अशा पालकांना आपलं सिलेक्शन आपल्या पाल्याचं सिलेक्शन झालेलं नाही असा अर्थ होतो आणि ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे अशा पालकांनी सध्या काहीही करायची गरज नाही. म्हणजेच त्यांना काही सध्या करायची गरज नाही आहे. थोडा वेळ थांबायचं आहे, कारण का ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची पहिल्यांदा कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊन ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. त्यांना आता 10 तारखेपासून पुढील 20 तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी करायची आहे. तर याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की पोर्टलवरतून तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्याच्यावरती संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे प्रतिज्ञापत्र आहे ते देखील तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. साधारणतः 10 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी होणार आहे. तर याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्र तुम्हाला घेऊन जायची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण जे ॲडमिट कार्ड आलेलं आहे यानुसार पाहूया. चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे आर-टी लॉटरी लागलेली आहे. सर्वात प्रथम पालकांना या पोर्टलवरती असणारं हमीपत्र तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे. हमीपत्र आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देत आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की हमीपत्रामध्ये येथे तुम्हाला तुमच्या पाल्याचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर फॉर्ममध्ये जर पालकाचं नाव असेल तर आई, वडील किंवा पालक याच्यामध्ये श्री, श्रीमती यांचं नाव पुढे हाती लिहायचं आहे. तर याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे हमीपत्राची आणि त्याच्यामध्ये ही माहिती भरायची आहे. खात्री करून इथे तारीख टाकायची आहे आणि त्याच्यानंतर इथे नाव आणि सही आणि त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक अशा प्रकारे तुम्हाला हे हमीपत्र भरायचं आहे. हमीपत्र कंपल्सरी लागणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच आर-टी पोर्टल अंतर्गत ॲप्लिकेशन वाईज प्रसिद्ध झालेलं जे तुम्हाला आता ॲडमिट कार्ड मिळालेलं आहे ते. तर संपूर्ण माहिती या ॲडमिट कार्डवरती देण्यात आलेली आहे. शिक्षण विभागाचं नाव आहे, ज्या दिवशी ही लॉटरी लागलेली आहे त्याचं नाव देखील येथे आलेलं आहे. तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. येथे तुमच्या पाल्याचं नाव अशी संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. कोणत्या शाळेमध्ये प्रवेश झालेला आहे, शाळेचं नाव, पत्ता, त्याच्यानंतर येथे पाहू शकता की सगळी माहिती शाळेचं नाव, पत्ता, त्याचबरोबर प्रवर्ग म्हणजेच त्याचबरोबर प्रवेशाचा वर्ग अशी संपूर्ण माहिती येथे आलेली आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती पाहून घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या की येथे प्रमाणपत्रांची यादी देखील हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. जेथे पालकांना कोणकोणते कागदपत्र द्यायचे आहे तर येथे प्रमाणपत्रांची यादी. येथे लक्षात घ्या की ॲड्रेस प्रूफ असेल जो तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये भरला होतात, बर्थ सर्टिफिकेट असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, अशा प्रकारची ही माहिती वंचित प्रवर्गातील जे पालक आहेत त्यांना लागणार आहे. ओपन कॅटेगरीतील जर पालक असेल तर त्यांना 1 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. ज्यांनी भाडे करार केलेला आहे त्यांना फॉर्म भरण्याच्या पूर्वीच्या तारखेचा भाडे करार लागणार आहे. तर अशी संपूर्ण माहिती तुमच्या ॲडमिट कार्डवरती देण्यात आलेली आहे. आणि येथे महत्त्वाच्या सूचना देखील आलेल्या आहेत, सगळ्यांनी पाहून घ्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की सगळ्यात पहिली महत्त्वाची सूचना की तुम्हाला वेबसाईटवरतून व्हेरिफिकेशन कमिटी टॅबवरती क्लिक करावे आणि जवळच्या शाळेतील केंद्र आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे. आणि एकापेक्षा अधिक अर्ज करता कामा नये. तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, एकच अर्ज पाहिजे. अधिक अर्ज सापडले तर तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे. अर्जात नमूद केलेले कागदपत्र आहेत तर त्यांच्या साक्षांकित व मूळ प्रती म्हणजे लक्षात घ्या झेरॉक्सच्या 2 कॉपी काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मूळ सर्टिफिकेट घेऊन व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. भाडे करार दुय्यम निबंधकाचा पाहिजे आणि त्याचा कालावधी फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा 1 वर्षाचा पाहिजे. सर्व कागदपत्रांच्या 2 कॉपीज काढाव्या. 1 संच पडताळणी समितीकडे आणि 1 संच शाळेत सबमिट करावा. लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातीलच हवे आहे. पडताळणी समितीकडून सर्व कागदपत्रे तपासून घ्यायची आहेत. आणि निवासी पुरावा म्हणून बँक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचे चालणार आहे, पतसंस्थेचे चालणार नाही आहे. आणि निवासा पुरावा म्हणून गॅस कार्ड रद्द करण्यात आलेला आहे. आपला ऑनलाईन प्रवेश झाल्याची रिसीट पावती म्हणजेच हे अलॉटमेंट लेटर हे जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला घेऊन विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे व्हेरिफिकेशन कमिटीकडून आल्यानंतर पालकांना स्कूल कॉपी दिली जाईल. पालकांनी स्कूल कॉपी आणल्यानंतर शाळेने प्रवेश देण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी. त्यानंतर पालकांना लॉटरीद्वारा प्राप्त झालेल्या शाळेची माहिती, भौतिक सुविधा, शाळेचा बोर्ड इत्यादी पाहूनच
शाळेत प्रवेश घ्यायचा आहे आणि प्रवेश घेतल्यानंतर याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही आहे. एकदा का तुम्ही ॲडमिशन घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही आहे. आणि त्याचबरोबर येथे महत्त्वाची सूचना आहे, अर्ज पडताळणीसाठी आपण सांगितलंच होतं की ॲडमिट कार्डवरतीच माहिती देण्यात आलेली आहे. तर येथे सेंटर दिलेले आहेत, 4 ते 5 दिले असतात, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही कागदपत्र पडताळणी करू शकता. तर अशा प्रकारे हे ॲडमिट कार्ड, हमीपत्र, त्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांच्या 2 कॉपी घेऊन तुम्हाला पडताळणी समितीच्या इथे जायचं आहे. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या पालकांची लॉटरी लागलेली आहे त्यांना ही पुढची प्रोसेस करायची आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणीसाठी मुदत देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.